नमस्कार, रोखोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा प्रेक्षकांचं स्वागत आहे। विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर राजकीय पक्षांच्या कामगिरीबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। राज्यात पहिल्यांदाच 6 पक्षांमध्ये सामना होतोय। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या संघर्षात छोट्या पक्षांच्या भूमिकेचे महत्त्व नाकारून चालणार नाही। राज्यातील प्रमुख पक्षांपुढील नेमकं आव्हानं काय आहेत, त्यांची ताकद किती आहे, त्याचा लेखाजोखा आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब आता लगेच करा। चॅनलचे इतर देखील व्हिडिओ बघा, ते व्हिडिओ लाईक करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा। त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील। निवडणूक आयोगानं महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली, त्यानंतर आपण एकेका पक्षाचा आता बळ काय आहे ते बघू। शिवसेना एकनाथ शिंदे, शिवधनुष्य ते कसं पेलणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। शिवसेनेतील फुटीतून जन्मलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आयुष्यमान 2.5 वर्षांचे। न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाच्या लढाईत ठाकरे गटावर मात केल्याने शिंदे गटात समाधान असले तरी लोकांच्या न्यायालयात यश मिळवण्याचे सर्वात मोठं आव्हान त्यांना विधानसभा निवडणुकीत असेल। कारण लोकसभेत त्यांचे खासदार निवडून आले, लोकांनी नरेंद्र मोदी यांना मतदान करायचं म्हणून त्यांना देखील मतदान केलं, पण शिवसेनेच्या 56 पैकी 40 आमदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना मिळाला। भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले। 2.5 वर्षात एकनाथ शिंदे यांना स्वतःचे नेतृत्वही प्रस्थापित केले। लोकसभा निवडणुकीत 7 जागा जिंकून शिंदे यांनी ठाकरे यांच्यासह अन्य पक्षांना आपल्या वाढत्या ताकदीची चुणूक दाखवून दिली। एकनाथ शिंदे यांची काय ताकद आहे ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि इतर विरोधी पक्षांना समजली। विशेष म्हणजे लोकसभेच्या जागा वाटपात भाजपच्या प्रदेश नेतृत्वाचा विरोध मोडीत काढून एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आपली ताकद दाखवून 15 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या। त्यातून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आपण किती जवळ आहोत हे देखील एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भाजप नेत्यांना दाखवून दिलं आणि त्यांना एक संदेश, एक मेसेज दिला, मे बी आपसे कम नहीं हूं। मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी असे विविध समाज घटक आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले असताना या सर्व समाज नाराज होणार नाहीत व त्यांना आश्वासन देत झुलवत ठेवण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांमागे आपणच असल्याची प्रतिमा निर्माण करण्यातही एकनाथ शिंदे हे पूर्णपणे यशस्वी झाले आहेत। मात्र ही प्रतिमा त्यांना विधानसभेत किती उपयुक्त ठरते हे आपल्याला विधानसभेचे त्यांनी दिलेले उमेदवार, त्यातून किती उमेदवार निवडून येतात हे निवडून आल्यावरच समजेल आणि ते पाहणं देखील फार महत्त्वाचं ठरेल। विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्याची एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। पक्षाला यश मिळवून देण्याचे एकनाथ शिंदे यांच्यासमोर आव्हान असेल, मात्र त्यासाठी जागा वाटपात आपला आग्रह पूर्ण करून घेण्याचे कसब त्यांना दाखवावे लागेल। भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, त्यामुळे आता जागा वाटपात एकनाथ शिंदे पुन्हा यशस्वी होतात का? भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये त्यांना किती जागा मिळतात हे बघणं देखील आश्चर्याचं ठरेल। जागा त्यांना जास्त मिळाल्या तर ते जास्त सीट निवडून आणू शकतात। शिवसेना उद्धव ठाकरे यांची मसाल्याची धगधग कितीपर्यंत चालेल हे देखील मोठा प्रश्न आहे। शिवसेना भाजप युती एकत्र निवडणूक लढल्यानंतर 2019 साली सरकार स्थापनेवेळी शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदावरून भाजपचं आणि शिवसेनेचं बिनसलं। त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी स्थापन करत उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र चूल मांडली आणि त्या चुलीवरती स्वयंपाक करायला स्वतःलाच मुख्यमंत्रीपद मिळवलं, ते मुख्यमंत्री झाले। मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शेतकरी कर्जमाफीची पहिली जोरदार घोषणा करीत आघाडीनं लोकप्रियता मिळवली। मात्र त्यानंतर काही महिन्यांतच जगभरात कोरोनाचा हाहाकार उडून देणारा व्हायरस आला आणि त्यानं महाराष्ट्रालाही ग्रासले। तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात करण्यात आलेल्या उपाययोजना आणि उपचार सुविधांच्या निर्मितीबद्दल उद्धव ठाकरे यांचं कौतुक झालं। देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव आलं। त्याचवेळी घरात बसून काम करत असल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले, पण पक्ष आणि चिन्हही त्यांना यासोबत गमवावं लागलं। उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्हासह नव्याने तयारी करावी लागली। परंतु लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटापेक्षा 2 खासदार अधिक निवडून आल्यानं उद्धव ठाकरेंच्या मशालीला तेव्हाच तेज मिळालं। उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेली सहानुभूती आणि उद्धव ठाकरे हीच खरी शिवसेना आहे असं खासदारकीच्या म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलं। शिवसेना नेते आता नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत। उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची पक्षाची मागणी
काँग्रेस आणि शरद पवार गटाने मान्य केलेली नाही. शिवसेनेची म्हणजेच ठाकरे गटाची ताकद मुख्यत्वे मुंबई, ठाणे व कोकणात आहे. पण लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि कोकणात ठाकरे यांना मोठा फटका बसला हे आपण सर्वांनी बघितलं. कोकणामध्ये आणि ठाण्याच्या भागात शिवसेनेने उमेदवार दिले. शिवसेनेचे राजन विचारे यांना शिंदे गटाच्या नरेश मस्के यांनी ठाण्यात पराभूत केलं आणि कोकणात देखील उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना फटका बसला. मुंबई व महानगरात विधानसभेच्या 60 जागा आहेत. या पट्ट्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटासमोर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची आव्हान उभे केले आहे. पक्षातून मंडळी करून गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 2 हात करावे लागणार असून त्यानंतर मिळणाऱ्या यश अपयशावर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाचे राजकारणातील स्थान आणि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अधोरेखित होणार आहे. ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला समजेल. त्यानंतर एक पक्ष येतो, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जो अजित पवार यांनी फोडला. त्यांनी देखील घड्याळ आणि पक्ष मिळवलं. हीच ते वेळ असं म्हणत अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले 30 जून 2023चे बंड यशस्वी झाले. 53 आमदारांपैकी 41 आमदार अजित पवार यांच्या गटात आले. आमदार निधी आणि विधानसभा सदस्यत्व शाबूत यासाठी हे आमदार अजित पवार यांच्या बंडात सामील झाले होते. पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह या अजित पवार गटाला मिळाले. निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या धनुष्यबाणाप्रमाणेच जास्त संख्याबळ असलेल्या अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह दिलं. मात्र तरीही लोकसभेत या पक्षाला फटका बसला. सुनील तटकरे यांचा अपवाद वगळता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोणत्याही ठिकाणी आपला खासदार निवडून आणता आला नाही. त्यांना फार तशी काही किमया करता आली नाही. उलट त्यानंतर सत्तेत असतानाही अजित पवारांना सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणारी रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेतील दारुण पराभवानंतर भाजपकडून अजित पवार यांना बरोबर घेतल्याने फटका बसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याचशा नेत्यांनी अजित पवार यांना सोबत घेतलं म्हणून लोकसभेला आपल्याला महाराष्ट्रात फटका बसला ही टीका केली. संघाशी संबंधित नियतकालिकात अजित पवारांवरती सारे खापर फोडण्यात आले. महायुतीत अजित पवारांची कोंडी झाली. मात्र परतीचे दोर कापले गेल्याने अजित पवारांना जुळून घेण्याशिवाय महायुतीत आता पर्याय उरलेला नाही. लोकसभेच्या वेळी भाजपने 4 जागांवरती अजित पवारांच्या पक्षाची बोलवण केली होती. विधानसभेत 60 जागांची पक्षाला अपेक्षा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि स्वतः अजित पवार म्हणतात की आम्हाला 60 जागांची अपेक्षा आहे. तसं न झाल्यास पक्षात फूट पडण्याची अजित पवारांना भीती आहे. शरद पवार यांच्या सावलीबाहेर पडून स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध करण्याची त्यांच्यापुढे एक ही मोठी संधी असेल. कदाचित ही संधी देखील शेवटची संधी असेल. ह्या निवडणुकीत जर अजित पवार यांच्या उमेदवारांचा पराभव झाला त्यानंतर अजित पवार यांचं राजकीय भवितव्य काय याच्या समोर एक मोठा क्वेश्चन मार्क, एक मोठं प्रश्नचिन्ह अजित पवार यांच्या समोर उभं असेल. आता एक पक्ष येतो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. इंजिनाची धाव कुठपर्यंत आहे, राज ठाकरेंचं इंजिन कुठपर्यंत पोहोचलंय हे बघू. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर करून महायुतीच्या गोटात प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणूक लढवण्याची जाहीर केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर मनसे आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये वाढलेली जवळीक पाहता महायुतीबरोबर छुपी युती किंवा समझोता होण्याची मनसे कार्यकर्त्यांना आशा आहे. पण नुकत्याच झालेल्या राज ठाकरे यांच्या एका सभेदरम्यान ते बोलले आपण विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार, विधानसभेच्या आपण पूर्ण जागा स्वतंत्र लढवणार आणि आपण येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष राज्यातील सत्तेतला पक्ष करणार असं ते म्हटले. सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा केला नव्हता. लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज्यभर भाजप विरोधात प्रचार केला होता. तर विधानसभा निवडणुकीत मनसेने 101 उमेदवार उभे केले होते. त्यावेळी मुंबईतील 36 पैकी 25 जागावर उमेदवार उभे करण्यात आले होते. मात्र कल्याणमधून राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार त्यावेळेस निवडून आले. राज्यभरात 2.25% मतांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राज ठाकरे यांच्या पक्षाला समाधान मानावे लागले. त्यानंतर गेल्या 5 वर्षात पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेतील सातत्याचा अभाव आणि संघटनात्मक बांधणीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मनसेचं इंजिन गती घेताना दिसत नाहीये. कोरोना काळातील रुग्णालयात होणाऱ्या लूटमारीमध्ये विरोधात आंदोलनं, टोल मशिदीवरील भोंगे, बदलापूर प्रकरण अशा आंदोलनातून मनसेने आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे. महिनाभर राज ठाकरे यांनी राज्यभर दौरा करून पक्ष संघटनेला ताकद देताना ते आपल्याला दिसले. पक्षाचे प्रमुख लक्ष मुंबई महानगर क्षेत्र असेल, तसेच पुणे, नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जायचा ते विभाग असतील. त्यानंतर
पक्षाचे प्रमुख लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील सहमतीतून मुंबई आणि परिसरात उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्यात येणार आहे। त्यासाठी काही जागावर लक्ष केंद्रित करून त्या जिंकायच्या आणि सत्तेत सहभागी व्हायचं अशी आखणी महाराष्ट्र निर्माण सेना या पक्षाने केल्याचं आपल्याला दिसतंय। आता ते नेमकं युतीत लढता की स्वतंत्र लढून उद्धव ठाकरे यांना डॅमेज करून काही जागा निवडून आणतात आणि महायुतीला मदत करता हे आपल्याला येणाऱ्या काळात समजेल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली। महाराष्ट्राच्या राजकारणात 60च्या आसपास आमदार निवडून आणण्याची शरद पवार यांची ताकद आहे। 1980 पासून शरद पवारांनी ते वारंवार दाखवून दिले आहे। अजित पवार यांचे बंड, पक्षाचे नाव आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह गमावे लागले, बहुसंख्य आमदार साथ सोडून गेले। अशा प्रतिकूल परिस्थितीतही पवारांनी आपल्या राजकीय कौशल्य आणि संपर्काचा पुरेपूर वापर करत लोकसभा निवडणुकीत 7 जागांसह पक्षाची ताकद दाखवून दिली आणि अजित पवार यांना त्यांनी पराभव काय असतो हे देखील दाखवून दिलं। त्यानंतर बारामतीच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांना गारद करत आपणच खरे राष्ट्रवादी असल्याचंही त्यांनी दाखवून दिलं। लोकांपर्यंत हा संदेश गेला, हा मेसेज गेला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी फोडला असला तरी खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याकडेच आहे। 1980 मध्ये काँग्रेसची हवा असतानाही शरद पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने 47 आमदार निवडून आणले होते। 1985 मध्ये समाजवादी काँग्रेसचे 54 आमदार तर 1999 मध्ये पुन्हा स्वबळावर लढताना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाचे 58 आमदार निवडून आले होते। लोकसभेच्या याच्यानंतर राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। आमदारांचे संख्याबळ वाढवणे हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुख्य लक्ष्य आहे। यंदा महाविकास आघाडीतून लढताना पवारांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे। पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांना बरोबर घेऊन किंवा त्यांच्या निवासस्थानी जाऊन वेगळा संदेश दिला। हर्षवर्धन पाटील या पारंपरिक राजकीय विरोधकाला बरोबर घेऊन काहीही करून राज्याच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घ्यायच्या असं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक सर्वांसमोर आव्हान उभं ठाकलं आहे, म्हणजेच महायुतीसमोर आव्हान उभं टाकलं आहे। त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी हे त्यांचे पुतणे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे। काही करून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीची ताकद दाखवून देण्याची पवारांची योजना आहे। त्यातही अजित पवारांच्या पक्षाला सांगितल्याप्रमाणे नमवणे हे शरद पवार यांचं पहिलं आणि मुख्य उद्दिष्ट आहे। यासाठी शरद पवार हे पूर्ण ताकदीने रिंगणात उतरलेले आहेत। आता मागच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष। त्यांना आता 100च्या पुढे जायचं आहे की सोबळावर सत्ता आणायची हे बघू। केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता मिळालेल्या भाजपने आता 100च्या पारची स्वप्न रंगवायला सुरुवात केली आहे असून त्याची चाचपणी या निवडणुकीत करण्यात येणार आहे। 3 पायांच्या शर्यतीमुळे वैतागलेल्या भाजपला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि काही प्रमाणात शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे ओझे वाटत असून त्यांची ताकद कमी करून आपली ताकद वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने थेट दिल्लीतून राजकारण सुरू केलं आहे। भाजपने राजकीय डावपेच आखल्याचं आपल्याला दिसतंय। येणाऱ्या काळात ते डावपेच दिसतील। संख्याबळात सर्वात मोठा पक्ष असतानाही भारतीय जनता पक्षाला सुरुवातीची 2.5 वर्ष विरोधी बॅकांवर काढावी लागली। त्यानंतर शिवसेना पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सत्ता सहभागी त्यांना होता आलं, परंतु मुख्यमंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली। देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागण्याची खतखत अजूनही त्यांच्या मनात आहे आणि तीच सारखी आणि सेम खतखत भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील आहे। पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यायला लागू नये यासाठी भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढून आपल्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आणण्याचे भाजपचे प्रयत्न असतील। आताची निवडणूक महायुतीतर्फे आणि 2029ची निवडणूक म्हणजे 2029ची महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही पूर्णपणे स्वबळावर लढायचं आहे असं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी नुकत्याच मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात म्हटलं होतं। का एकनाथ शिंदे तुम्हाला मुख्यमंत्री केल्यामुळे आम्हाला खूप त्याग सहन करावा लागला असं देखील त्यांनी सांगितलं होतं। त्याची पाया उभारणी या निवडणुकीपासून होईल। विधानसभेच्या तोंडावर महायुतीतून तिकीट न मिळवण्याच्या शक्यतेने पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे। त्यांना थोपवून त्यांना थांबवून पक्षाचे नुकसान रोखण्याचं आव्हान हे सर्वात मोठं भारतीय जनता पक्षासमोरचं काम या निवडणुकीत आहे। त्याचवेळी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची ताकद कमी व्हावी हाही भाजपचा एक छुपा हेतू आहे, सुप्त हेतू आहे। त्यासाठी भाजपकडून काही जागांवरती अपक्ष आणि बंडखोरांना ताकद पुरवली जाईल, त्यांना ताकद दिली जाईल, त्यांना बळ दिलं जाईल आणि त्या ठिकाणी अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांचे आमदार कमी करण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून होऊ शकतो।
आता काँग्रेस एक मरगळल्यानंतरचा तेज उत्तेजन करणारा पक्ष महाराष्ट्रात ठरला आहे। लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या 2014 मधील निवडणुकीतील पराभवापासून राज्यात काँग्रेसमध्ये मरगळ आली होती। 2019च्या निवडणुकीपूर्वी काही प्रमुख नेते पक्ष सोडून गेले। पक्षाची अवस्था दयनीय झाली असतानाही गटबाजी कायम राहिली। 2019च्या निकालानंतर अनपेक्षितपणे 2.5 वर्ष सत्तेत वाटा मिळाला। महाविकास आघाडीतील 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून काँग्रेसला दुय्यम स्थानच मिळालं। शिवसेना राष्ट्रवादीतील फुटीनंतर मात्र काँग्रेसचा भाव हा खूप वाढला आणि तो भाव किती वाढला हे लोकसभा निवडणुकीत आपल्याला समजलं। महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांपैकी सर्वात जास्त जागा निवडून आणणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष ठरला। लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षात फारसा उत्साह फारसं एनर्जी दिसली नाही, पण तरीही 13 खासदारांसह काँग्रेस राज्यातला मग सांगितल्याप्रमाणे पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला। तेव्हापासून काँग्रेस नेत्यांना एकदम मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत। अर्थात लोकसभेत मिळालेल्या यशाचे सातत्य कायम राखणे एवढं सोपं नाही। लोकसभेची निवडणूक ही थोडीशी वेगळी होती। विधानसभेत प्रत्येक आमदार निवडून आणणं हे पक्षाचं काम असतं आणि ज्याचे आमदार जास्त असतील त्याला मुख्यमंत्रीपद मिळेल असं दोन्ही आघाड्यांमध्ये ऑलरेडी ठरलेलं असेल। अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे मातब्बर नेते पक्ष सोडून गेले। लोकसभा निकालानंतर पक्षात उत्साह संचारला असला तरी हरियाणा विधानसभा निकालानंतर पक्षाला पुन्हा वास्तवात यावे लागले आहे। राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यातील नेत्यांची बैठक घेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली की नक्की तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या यशावरती तिथल्या सक्सेसवरती अवलंबून राहू नका। अजूनही भारतीय जनता पक्षाची ताकद आणि ते वातावरण आहे, म्हणूनच हरियाणामध्ये आपल्याला पराभव स्वीकारावा लागला असं राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांना सांगितलं। लोकसभा निवडणुकीत विदर्भाने काँग्रेसला साथ दिली होती। विदर्भात जागा वाटप आणि उमेदवारी कशी दिली जाते यावर सारे अवलंबून आहे। त्याबरोबरच पक्षातील प्रादेशिक शक्तीस्थळे असलेले नेते गटबाजीला दूर ठेवून काम करतात का हेही पाहणं फार महत्त्वाचं आहे। आता अपक्ष जे अन्य छोटे छोटे पक्ष आहे ते सत्तेत कसं सहभागी होता येईल, आपल्याला मंत्रिपद कसं मिळेल, आपल्याला महामंडळ कसे मिळतील, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ता आल्यानंतर आपल्याला थोडी का होईना सत्तेची चव चाखता येईल का या संधीच्या शोधात आहेत। 3ऱ्या आघाडीत 10 पक्ष आहेत, त्यापैकी माकप, भाकप, शेकाप व समाजवादी हे 4 पक्ष महाविकास आघाडीत आहेत, तर रिपाई, रासप आणि जनसुराज्य हे 3 पक्ष महायुतीत आहेत। वंचित बहुजन विकास आघाडी, बसपा आणि MIM या पक्षांनी एकला चलोचा नारा दिला आहे। प्रहार जनशक्ती, स्वाभिमानी आणि महाराष्ट्र स्वराज्य या पक्षांनी स्वतंत्र आघाडी स्थापन केली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत या छोट्या पक्षांनी 60 जागा लढविल्या होत्या, त्यातील एकाही पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही। इतकेच नाही तर जेमतेम 1% इतकी सुद्धा मते या पक्षांना लोकसभा निवडणुकीत मिळवता आलेली नाहीत। वंचित बहुजन आघाडीने 38 जागा लढवून 2.8% मते मिळवली होती, पण त्यांची एकही जागा निवडून आली नाही। प्रेक्षकांनो, हा पूर्णपणे प्रत्येक पक्षाचा महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा 1 महिन्याआधी आपण त्यांच्यासमोर असलेली आव्हानं, त्यांची असलेली ताकद आणि त्यांचे असलेले छुपे डाव यावरती सविस्तर चर्चा केली आहे। आता विधानसभेत छोट्या पक्षांचे 13 आमदार आहेत, त्यापैकी बहुजन विकास आघाडीचे 3, MIMचे 2, समाजवादीचे 2, माकपचा 1, शेतकरी कामगार पक्षाचा 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 1, प्रहार जनशक्तीचे 2, जनसुराज्य पक्षाचा 1 अशी संख्या आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीतील लढाईत आपल्यालाही संधी मिळावी असा छोट्या पक्षांचा प्रयत्न आहे। छोटे पक्ष किती मते घेतात व त्याचा कोणाला फटका बसतो यावरही सत्तेची समीकरण अवलंबून असतील। शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरची सध्याचं संख्याबळ विधानसभेत कसं होतं त्यावर एक नजर टाकू। भारतीय जनता पक्षाकडे 103 आमदार होते, शिवसेना शिंदे गटाकडे 38 आमदार आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 41 आमदार आहेत, काँग्रेसकडे 36, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे सध्या 12 आमदार आहेत। आता येणाऱ्या विधानसभेत प्रेक्षकांनो तुमच्या मते कोणत्या आघाडीला सत्ता मिळेल, महायुती की महाविकास आघाडी, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा। या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, तो शेअर करा आणि आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे येणारे चॅनलचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील।